नमस्कार. आशा माळी, स्पर्शा इन्व्हेस्टमेंट्स. आपण मागच्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि त्यावेळी एक व्हिडिओ आपण पाठवला होता, ज्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की आपण आर्थिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा केली म्हणण्यापेक्षा तिथे मी एक प्रश्न विचारला होता की आपण देश तर स्वतंत्र होऊन 79 वर्ष झाली आहेत, पण आपण स्वतः आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं आहे का? तर त्या संदर्भात ते कसं मिळवायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. ते का मिळवायचं हे आपण मागच्या वेळी सांगितलं होतं, जेणेकरून आपल्या कुटुंबाच्या गरजा, त्यानंतर स्वप्न आणि भविष्याची तरतूद या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुमचा येणारा सोर्स ऑफ इन्कम जो आहे, जो पैसा आहे, जो तुमचा काम न करता तो जर फ्लो चालू असेल तर ते फायनान्शियल फ्रीडम म्हटलं जातं त्याला. म्हणजे तुमचे टाइम फ्रीडम आणि तुमचं फायनान्शियल फ्रीडम याची सांगड घालणं खूप महत्वाचं आहे. आता ते कसं मिळवायचं, तर यासाठी खूप महत्वाच्या काही गोष्टी आहेत आणि त्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे. याच्या मागचं कारण असं सांगतंय मित्रांनो की श्रीमंत होणं हे पैसे खूप आल्यामुळे श्रीमंत होणं असं नाही, तर तो मानसिकतेचा भाग आहे. म्हणजे तुम्ही मानसिकरित्या सुरुवातीला मान्य करता की मी श्रीमंत आहे किंवा मी श्रीमंत होणार आहे, ही तुमची पहिली स्टेप आहे. तुम्ही वेल्थ ग्रोथच्या बाजूने जायची. आता त्याच्या पुढे जाऊन खूप अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्या श्रीमंतीकडे जाण्यासाठी, तो प्रवास करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करणं भाग पडतं. आता त्यामध्ये काय आहे, तर सगळ्यात बेसिक असं आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या प्रवासाला निघता तेव्हा तुम्ही त्याची पूर्ण तयारी करता, प्लॅनिंग करता त्या प्रवासाचं. एक्झॅक्टली तुम्हाला श्रीमंत होण्याच्या मार्गावर जाताना किंवा ती सुरुवात करताना आपल्याला एक्झॅक्टली काय हवंय, म्हणजे माझ्या कुटुंबाची काय स्वप्न आहे, तर ती स्वप्न प्रत्यक्षात कागदावरती उतरवून तो गोल सेट करणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली मला काय काय हवं आहे, माझ्या कुटुंबासाठी कशा पद्धतीने ती स्वप्न पूर्ण करायची आहे. हे जेव्हा तुम्ही प्लॅनिंग कराल, हे जेव्हा तुम्ही गोल प्रत्यक्षात कागदावरती उतरवाल, तेव्हा तुम्हाला खूप क्लिअर होईल की यस, मला हे हवं आहे आणि या पद्धतीने मला माझी श्रीमंतीची वाटचाल करायची आहे. दुसरं महत्वाचं असं आहे की जो तुम्ही गोल सेट करताय, त्या गोल सेट केल्यानंतर प्रत्यक्षात आत्ता माझ्या येणारे इन्कम सोर्स जे आहेत, त्या इन्कम सोर्स मधून माझा खर्च किती आहे आणि माझा इन्कम किती आहे याचा ताळेबंद बांधणं किंवा तो मांडणं, तो फॅमिली बजेटचा जो काही विषय आहे तो एक वेगळा मुद्दा आहे. पण मी थोडक्यात सांगते की तो तुम्हाला पूर्ण व्यवस्थितरित्या कागदावरती उतरवून हे बघणं गरजेचं आहे की माझा इन्कम येणार आहे आणि खर्च किती वाढणार आहे, हा व्यवस्थितरित्या कंट्रोल होतोय का, का माझ्या येणाऱ्या इन्कम पेक्षा माझा खर्च जास्त होतोय, हे बघणं गरजेचं आहे. तो एक्झॅक्टली कुठे कंट्रोल करता येईल हे बघणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यातून तुम्हाला काय कळतं की माझा वायफाय खर्च कुठे होतो, जो मला कंट्रोल करता येतो. म्हणजे जेव्हा आपण सोप्या गोष्टी आहेत की आपण शॉपिंगला जातो तर ठरवलेली एक वस्तू असते, आपण 4 वस्तू घेतो अजून, मग कुठेही जा, कोणत्याही मॉलमध्ये. तर हे तुम्ही थोडंसं आधी बघितलं की माझा हा खर्च होतो या महिन्यातला मागच्या, तर मग मला पुढच्या महिन्यात जाताना किंवा हॉटेलिंग करतोय तर तिथं मला ती किती गरज आहे, किती मी त्या गोष्टी टाळू शकतो, कमी करू शकतो. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे तर की तुम्ही त्या खर्चांवरती कंट्रोल करणं, नियंत्रण आणणं. तिसरी गोष्ट, कर्ज घ्यावं माणसाने, नक्की घ्यावं, ते असायला घ्यावं, पण कोणत्या प्रकारचे कर्ज पाहिजे, कुठलं चालू आहे, यामध्ये किती प्रकारची कर्ज चालू आहेत, एका वेळी किती कर्ज घेतलेली आहे, हे बघणं जास्त गरजेचं आहे. मग होम लोन असेल, पर्सनल लोन असेल, व्हेइकल लोन असेल किंवा बिझनेस लोन असेल किंवा अजून काही कारणासाठी घेतलेलं असेल, तर हे सुद्धा तुम्ही कुठेतरी रितसरपणे ते मांडून जास्त व्याजदर कुठल्या कर्जाला आहे, मग त्यानुसार तुम्हाला कमी 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 कुठला व्याज दर मिळतोय, तर जास्त व्याज असलेलं कर्ज आधी फेडणं, मग तुम्ही त्या पद्धतीने दुसऱ्या कर्जांच्या मागे लागणं. कारण हे जर सगळं शिस्तबद्ध केलं
तर तुमचे नक्कीच तुमचे येणाऱ्या इन्कमचा आणि कर्जाच्या बाजूने जाणाऱ्या हप्त्यांचा तुम्हाला हिशेब मांडता येते. ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. आता तिसरी काय आहे की तुम्ही जेव्हा तुमचा पैसा आहे आणि काही कर्ज तुमची कमी झालेली आहेत, तर ते पैसे आता बाबा आणतायत एक्स्ट्रा म्हणून खर्च करूया असं न करता ते पैसे तुम्हाला इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ते वेगळ्या वेगळ्या मार्गाने गुंतवता आले पाहिजेत आणि मग असा विचार करता आला पाहिजे की माझी मॅक्झिमम गुंतवणूक कशी झाली पाहिजे. पैसे येणारे आहेत आणि ते जास्तीत जास्त पद्धतीने गुंतवणुकीच्या दिशेने कसे जातील, कोणत्याही माध्यमातून करा. महिन्याच्या महिन्याला ही गुंतवणूक वाढली पाहिजे. ती वाढल्यानंतरच तुमची श्रीमंती वाढणार आहे, वेल्थ ग्रोथ होणार आहे. त्याचा पुढचा मुद्दा जाऊन सांगते. आता जेव्हा आपल्याला, आणि हा सवयीचा भाग आहे, ते एका दिवसात होणारे नाहीये, याच्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही तीच गोष्ट परत जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची सवय लागेल की तुम्हाला स्वतःला कळेल की 6 महिने मी सलग जर का एवढी गुंतवणूक बाजूला करतो आणि एवढी वाढतीये माझी, तर मला 7व्या महिन्यात आणखीन ती कशी वाढवता येईल हे तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही. तुम्ही स्वतः त्याबद्दल विचार करायला लागा. त्याच्या पुढे जाऊन सांगते की जेव्हा ही तुमची गुंतवणूक तुम्ही चालू केली, तुम्ही वाढवत गेलेला आहात, त्याचा रिव्ह्यू घेणं. म्हणजे मी केलेली गुंतवणूक ही योग्य प्रकारे आहे का, सध्याच्या मार्केटनुसार किंवा सध्याच्या जो काही मार्केटमध्ये असलेले ऑप्शन्स जे आहेत त्यानुसार ती योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणी, योग्य वेळी गुंतवणूक केलेली आहे का, याचा रिव्ह्यू घेणे. आता इथं रिव्ह्यू घेण्यासाठी काय करू शकता तुम्ही, तर ऍज अ एक्सपर्ट्स जे आहेत त्यांची मदत घेऊ शकता. तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात का. जसं आपण काही प्रॉब्लेम असेल किंवा काही सोल्युशन असेल तर आपण ज्या त्या एक्सपर्टला भेटतो, डॉक्टरांच्याकडे चालतो हेल्थच्या सल्ल्यासाठी. एक्झॅक्टली तुम्ही वेल्थ तुमची वाढवायची असेल तर वेल्थ ग्रोथ स्पेशालिस्टकडे आवर्जून जाऊ शकता. डेफिनेटली तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. कशा पद्धतीने ते वेल्थ वाढवायचे आहे याबद्दल आणखीन काही एक्स्ट्रा ऑप्शन्स आहेत का, ऍडव्हान्स काही आहेत का फीचर्स, हे बघू शकता. नक्कीच हे करू शकता. त्याच्या पुढे जाऊन मी सांगेन असं की तुमचा ऍक्टिव्ह इन्कम जो आहे, म्हणजे महिन्याचा जो काही येणारा फ्लो आहे, जर घरी तुमच्या 2-3 मार्गाने येणार असेल, म्हणजे तुम्ही तुमचा कष्ट, वेळ आणि पैसा गुंतवून जर का तुमच्या घरी ऍक्टिव्ह इन्कम येत असतील, तर अजून एक विचार करू शकता की माझ्याकडे येणारे जो पैशांचे मार्ग आहेत, तर ते अजून कसे इन्कमचे मार्ग वाढवता येतील, अजून कशा पद्धतीने माझे इन्कम सोर्स वाढवता येतील, याबद्दल वॉरन बफेट खूप चांगलं स्टेटमेंट देतात किंवा ते असं म्हणतात की तुम्ही तुमचा एकच मार्ग असेल येणाऱ्या इन्कमचा, पैशाचा, तर तुमची गरिबीकडची वाटचाल ती चालू होती. तर नक्कीच जर आपल्याला ती सोडून श्रीमंतीच्या वाटेने जायचं असेल तर आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार केला पाहिजे की माझे सोर्स ऑफ इन्कम कसे वाढवता येतील. आणि याच्यासाठी आत्ताच्या जगामध्ये मित्रांनो खूप ऑप्शन्स आहेत अवेलेबल, ज्या तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात किंवा जिथे तुम्ही इतकी वर्ष काम करत असाल, तर त्या अनुभवाने तुमचे अदर दॅन सोर्सेस तुम्ही वाढवू शकता. नक्कीच अशा आणखीन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं अजून एक सांगते की खर्चांच्यावरती ताबा करताना क्रेडिट कार्ड जर तुम्ही वापरत असाल तर नक्कीच तो क्रेडिट कार्ड तुम्ही जेव्हा स्वॅप करता किंवा जिथं तुम्ही ते बिल भागवता त्याच्या आधी विचार करायचा की मला खरंच या गोष्टींची गरज आहे का. कारण ते बिल आत्ता भागवलं जाते पण नंतर तुमच्या खिशातून ते पैसे द्यावे लागतात. हे जर पैसे मी खर्चासाठी देत असेल त्याऐवजी जर मी गुंतवणुकीच्या बाजूने दिले तर तुम्हाला ती वेल्थ ग्रोथ मिळणार आहे. फायनान्शियल फ्रीडम जर हवा असेल तर तो एक दिवसाची सुरुवात आहे, जी स्टेप तुम्ही पहिली स्टेप पुढे पाऊल टाकताय आणि नक्कीच तो प्रवास तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मिळवून देण्याचा 100% दावा करतो. फक्त त्याची गरज आहे की तुमचं एक पाऊल उचलणं आणि ते पाऊल उचलण्यासाठी नक्कीच स्वशा टीम तुमच्या सोबत नेहमीच आहे. ऑफकोर्स मागच्या 20-25 वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये काम करतोय. जे तुमचे
कामाला लावून पैशाला वाढवतोय, यासाठी अजून काही मदत हवी असेल किंवा अनुषंगाने तुम्हाला काही टिप्स हवे असतील, काही चर्चा करायची असेल, तर आपण भेटू शकतो. आपण प्रत्यक्षात फोनवर, झूमवर आपण त्या गोष्टी चर्चा करू शकतो नक्कीच. आणि खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही नंबर आणि लिंक वरती क्लिक करून या गोष्टींचा आढावा घेऊ शकता. धन्यवाद.